नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मेथी मटारची भाजी करून दाखवणार आहे, रसाभाजी। आता मी पहिले गॅस पेटवून घेते, एक कढई ठेवते गॅसवरती। आता कढई गरम झाले, थोडं मी अर्धी पल्ली तेल टाकून घेते। हे बघा, इथं मी 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात अशा टेचून, त्या आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायच्या। आता ही भाजी आहे ना मेथीची, मी हे स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बघा ही चिरून घेतले। आता ही भाजी पहिले आपल्याला तेलामध्ये अशी ही करून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची। अर्धा कप वाटाणे घेतलेत, हिरवे वाटाणे आहेत शेंगांचे, ते पण ह्याच्यामध्येच आपल्याला थोडे पोलून घ्यायचे। आता हे बघा, ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। आता इथे 2 मिनिटं झालेली आहेत, हे बघा आपले वाफून झाले। आता त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे। तेल टाकून घेते, 2 पळी एवढं तेल टाकले। तेल गरम झालंय, अर्धा चमचा जिरे घेतलेत, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। दालचिनीचे तुकडे घेतलेत 2, ते टाकलेत आणि एक केजपत्त्याचं पान घेतलं। इथे एक मी वाटण करून घेतलं, याच्यात एक टोमॅटो, एक कांदा, दालचिनी, लवंग, काली मिरी, लसूण, आलं आणि 5 काजू असं मी हे मसाला करून घेतलेला आहे। आता हा मसाला आपल्याला ह्या फोडणीत टाकायचा। आता ह्याच्यात काही जास्त खडे मसाले नाही घेतलेत, फक्त 2 लवंग घेतलेत आणि 2 काली मिरी घेतले। थोडासा हिंग टाकून घेते आणि मीठ टाकून घेते। चवीपुरतं मीठ टाकायचं, परत आपल्याला टाकायचं नाही। आता हे बघा, ह्याला चांगलं तेल सुटले, हे मसाले आपले झालेत परतून। आता आपल्याला काय पावडर मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे। तर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलंय, गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा, धना पावडर, जिरा पावडर, हळद। आता हे सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। धना जिरा पावडर मी इथं अर्धा चमचा घेतलाय आणि हळद आपल्याला तो पण मी जरा पाव चमचा घेतलेला आहे। मसाले जळतील म्हणून मी थोडं पाणी टाकते, वाटणाचंच पाणी आहे। आणि हे मसाले चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे। मसाले एकजीव करून घेतलेत, आता आपल्याला झाकून 5 मिनिटं ठेवायचे। आता बघूया आपले मसाले। हे बघा, मसाल्याला मस्त तेल सुटले आपल्या। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा दही टाकून घेते। आता हे एकजीव करून घ्यायचं आहे, दही फुटायला नाही पाहिजे ह्याच्यात जरी दुधावरची साई टाकली नाही तर क्रीम टाकली तरी पण चालेल। आता हे बघा, हे मसाले आपले चांगले शिजलेले आहेत, दही बी सगळं। आता आपल्याला हे मेथी आणि हे मटार ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला। आता हे एकजीव करून ठेवलंय, झालंय आपलं एकजीव करून। याला आता झाकून 5-6 मिनिटं शिजवायचं आहे। तर बघूया आपली भाजी। ही बघा, आपली भाजी मस्त झाली। आता थोडी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून घेते। तर इथं आपली मेथी मटार भाजी बनवून तयार झालेली आहे, एकदम घरच्या साहित्यामध्ये करून दाखवलेली आहे मी। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह।